नमस्कार। सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव घसरलेले आहेत। लाखाची भरारी घेणारे सोनं घसरलेले आहे। बघा, ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल किंवा ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा जे जे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतील तर त्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेला आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा याच तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, आज सकाळी बाजार उघडता सोन्याचे भाव घसरलेले आहेत। सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण झालेली आहे, परंतु चांदीचे भाव जैसे ते वैसेच म्हणजे जसे होते तसेच चांदीचे भाव राहिलेले आहेत, परंतु सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। तर बघा, आज सकाळी सोन्याचा बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। सोन्याची घसरण सुरू सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, सकाळी सोन्याचे बाजार उघडलेले आहेत, तर हे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। पुढील 2 तासांमध्ये अजून विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तारीख देणार आहे, त्याच तारखेला सोने खरेदी करा, तुम्हाला सुद्धा स्वस्त सोनं मिळणार आहे। बघा, मागील 4 ते 5 दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ झालेली होती, परंतु आजपासून सोन्याचे भाव घसरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं की सोन्यामध्ये 15,000 रुपयांची वाढ झालेली होती, परंतु आज सर्वात मोठी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं किंवा 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, आज फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले नाहीत, तर या 24 कॅरेट सोन्यासोबत 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। एकत्रितपणे सर्व सोन्यांचे भाव घसरलेले आहेत। तुम्हाला कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तरी पण तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। भरपूर ग्राहकांनी सकाळपासून फोन सुद्धा केलेले आहेत की आम्ही सुद्धा सोनं कधी खरेदी करायचं। तर बघा, तुमच्याकडे अगोदरपासून सोनं असेल तर तुम्ही ते सोनं तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे की मोडायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की सोन्याचे भाव कधी उतरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील। बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सोन्यामध्ये आज विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे भरपूर ग्राहक सोनं मोडण्यासाठी तयार सुद्धा झालेले आहेत। ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत, परंतु तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर या तारखेला सोनं खरेदी केलं तर तुम्हाला 100% फायदाच होणार आहे। ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल म्हणजे जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीचा फायदा 100% होणार आहे। बघा, आज सोन्याच्या व्यापाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढतील की घसरतील। बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात त्या व्यापारच्या सोनारांनी आज अंदाज दिलेला आहे। सोबतच त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याची घसरण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला एक फिक्स तारीख देणार आहे, त्या तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। परंतु आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ। परंतु मित्रांनो, सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी माहिती दिलेली आहे की सोन्याचे भाव पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये घसरणार आहेत, परंतु त्यांनी
त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की किती हजार रुपयांनी सोन्यामध्ये घसरण होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, तुमचा सुद्धा फायदा होणार आहे। सोबतच आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। बघा मित्रांनो, आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। सध्याच्या स्थितीला लग्नसराई आहेत, सोबतच सध्याच्या स्थितीला ग्राहकांमध्ये सोने खरेदी करण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्या अनुषंगाने सोन्याची घसरण पाहायला मिळालेली आहे। लाखाची भरारी घेणार सोनं घसरलेलं आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे, सोबतच ही घसरण कशामुळे होणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा मित्रांनो, जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असेल की सोन्याची घसरण कशामुळे होत आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कशामुळे सोन्याची घसरण होणार आहे। कारण जर मागील 5 वर्षांचा अंदाज बघितला तर 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्याच्या भावामध्ये तिप्पट वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे। कारण 2020 मध्ये 46,000 रुपयाला तोळा मिळत होता, परंतु सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे तर या 2025 मध्ये 1 लाख रुपयापर्यंत तोळा गेलेला होता। म्हणजे सरासरी 50,000 रुपयांनी सोन्याचा भाव मागील 5 वर्षांमध्ये वाढलेला आहे। त्या अनुषंगाने भरपूर ग्राहकांना वाटत होतं की सोन्यामध्ये अजून वाढ होईल, परंतु सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। राज्यामधील विविध ठिकाणाहून ग्राहकांचे फोन सुद्धा येत आहे, तर त्या सर्व ग्राहकांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज देणार आहोत की सोनं कधी खरेदी करायचं, सोबतच कोणतं सोनं खरेदी करायचं आहे। तर बघा, राज्यामध्ये ठिकठिकाणी सोन्याच्या खाणी सापडण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि या खाणींमधील सोनं शुद्ध सोनं सापडलेलं आहे। बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याची घसरण कशामुळे सुरू झालेली आहे। बघा मित्रांनो, जे पहिले कारण आहे तर ते पहिले कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य असेल, ओडिशा राज्य असेल, MP राज्य असेल, UP राज्य असेल, या राज्यांमध्ये आतापर्यंत सोन्यांच्या भरपूर खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं, 22 कॅरेट शुद्ध सोनं, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट शुद्ध सोनं सापडलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत 100% होत असते। तर बघा मित्रांनो, अंदाज घ्या की बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा जर आला तर कांद्याची किंमत परत परत कमी होत असते, परंतु जर बाजारामध्ये कांदा कमी आला तर त्या कांद्याचा भाव 100% वाढत असतो। तशाच पद्धतीने या खाणींमध्ये जे सापडलेलं सोनं आहे तर ते सोनं 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट पर्यंतचं सोनं आहे। म्हणजे हे सोनं जास्त प्रमाणामध्ये सापडलेलं आहे, कितीतरी हजार टनांमध्ये हे सोनं सुद्धा सापडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे, त्यामुळे सोन्याची मागणी कमी झालेली आहे आणि सोन्याची घसरण सुद्धा होत आहे। सोबतच बाहेरील देशांमधील नागरिक असतील, महिला असतील तर आता सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, कारण त्यांच्याच देशामध्ये भरपूर सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत। बघा मित्रांनो, बाहेरील देशामधील जे नागरिक आहेत, ज्या महिला आहेत तर त्या अगोदर सोन्यामध्ये गुंतवणूक करत होत्या, परंतु त्यांच्याच देशांमध्ये सध्याच्या स्थितीला भरपूर सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत, त्यामुळे त्या महिला त्या देशांमधून कमी पैशामध्ये सोने खरेदी करत आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला आपला देश असेल, आपला महाराष्ट्र राज्य असेल, या ठिकाणी सध्याच्या स्थितीला भरपूर सोनं झालेलं आहे। त्या अनुषंगाने सोन्याचा भाव उतरणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। सोबतच सोन्याची मागणी कमी झालेली आहे, कारण घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। बघा मित्रांनो, राज्यामध्ये 50,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं मागील 15 ते 20 दिवसांमध्ये मोडलेलं आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 15 ते 20 दिवसांपूर्वी ग्राहकांमध्ये मनाचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं की सोन्याची घसरण सुरू झालेली आहे। म्हणजेच या घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं मोडलेलं आहे। तर बघा, सध्याच्या स्थितीला भरपूर ग्राहकांना सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, किती हजार रुपयांना तुम्हाला 1 तोळा मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। परंतु आपण आज 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत ते सध्याच्या स्थितीला बघून घेऊयात। मित्रांनो, 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 9,705 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 8,805 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 7,224 रुपये। म्हणजे 1 ग्रॅम तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्यासाठी 9,705 रुपये मोजावे लागणार आहेत। 22 कॅरेट सोनं 1 ग्रॅम घ्यायचं असेल तर तुम्हाला 8,805 रुपये मोजावे लागतील आणि 18 कॅरेट सोन्याचं तुम्हाला 1 ग्रॅम घ्यायचं असेल, म्हणजेच 1 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 7,224
रुपये मोजावे लागतील। परंतु जर तुम्हाला 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल म्हणजेच 1 तोळा सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला किती रुपये आज मोजावे लागतील त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल म्हणजे 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 95,605 रुपये मोजावे लागतील। 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 86,000 रुपये मोजावे लागतील। 18 कॅरेट 10 ग्रॅमचं सोनं खरेदी करायचं असेल 72,750 रुपये मोजावे लागतील। बघा मित्रांनो, तुम्हाला 1 ग्रॅम सोन्याचे भाव आणि 10 ग्रॅम सोन्याचे भाव दाखवलेले आहेत। परंतु मागील 2 ते 3 दिवसांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला 97,000 रुपये मोजावे लागतील होते। म्हणजे सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। तर बघा मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याचा भाव 97,000 रुपयांच्या पुढे गेलेला होता। म्हणजे आज सोन्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजे 24 कॅरेट सोन्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। 22 कॅरेट सोन्यामध्ये 2,000ची घसरण आणि 18 कॅरेट सोन्यामध्ये 1,000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये खरेदी करायचं आहे, कारण पुढील 2 ते 3 दिवस अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे। म्हणजेच राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।